नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। याच्यापूर्वी अगोदर आपण 30 जिल्ह्यांचं अपडेट पाहिलेलं होतं। त्यापैकी आपण 8 जिल्हे 3 जिल्हे असं पाहिलेलं होतं आणि आजच्या ह्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी एक स्पेशल अपडेट आपण घेऊन आलेले आहोत। त्याच्यासाठी जर पाहिलं तर 538 कोटीच्या वरचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचा जी आर आपण सविस्तर पाहणार आहोत। हा निधी जो आहे तो संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण पुढच्या जी आर सविस्तर पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नंतर जर पाहिलं तर आजच दिनांक आणखी 18 सप्टेंबर 2025 रोजी जस्ट आणखी नांदेड जिल्ह्यासाठी जे काही ऑगस्ट 2025 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी व पूर झाला होता आणि यामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं। त्यांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्यासाठीचा 18 सप्टेंबर 2025 रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एकूण मोठ्या प्रमाणामध्ये जास्त नुकसान झालेल्यापैकी हा एक नांदेड जिल्हा आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। त्याच्यामध्ये पूर मोठ्या प्रमाणामध्ये, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती। त्यांच्यासाठी एकूण निधी जर पाहिलं त्याच्यामध्ये एकूण निधी जर पाहिलं तर 553,48,62,हजार एवढा निधी हा नांदेड जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त हा निधी जो आहे तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्टली डीबीटीद्वारे वितरित केला जाणार आहे, असं सुद्धा या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। नांदेड जिल्ह्यासाठीचा जो काही हा निधी आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कोणत्या ह्याच्यासाठी निधी आहे, 18 सप्टेंबर 2025चा हा निधी जो आहे तो एकूण शेतकरीची बाधित संख्या जर धरलं त्याच्यामध्ये तर एकूण 7,74,313 हे इतके शेतकरी बाधित झालेले होते आणि त्यांच्यासाठी एकूण निधी हा एवढा 553,48,62,हजार एवढा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। हा जी आर जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही शासनाचं जे काही संकेतस्थळ आहे त्याच्यावरती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तुम्ही हे जी आर पाहू शकता। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।